हॅलो एव्हरीवन, दिस इज निकिता. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं स्टेप बाय स्टेप मी माझं घर आवरते. तुम्ही पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमची स्टेप बाय स्टेप कसं तुम्ही घर आवरता. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की घर कसं स्वच्छ ठेवायचं. तर नक्कीच शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल. तर सगळ्यात आधी मी इथे अंथरुणाची घडी घातलेली आहे. बेड सगळा आवरून घेतलेला आहे. तर सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक चाललेला असतो. त्याच्यानंतर मी घर आवरायला घेते. तर मी इथे बेड सगळा व्यवस्थित आवरून ठेवलेला आहे. प्रत्येकाची घर स्वच्छ करायची पद्धत वेगळी असते आणि टाईमही वेगळा असतो. पण काही टिप्स आपण फॉलो केल्या तर आपलं घर जास्तीत जास्त वेळ स्वच्छ व्हायला मदत होत असते. तर त्याच्यानंतर मी जो टेबल आहे घरामधला तो पुसून घेतलेला आहे टी व्हीच्या खाली. त्याच्यानंतर जी पुस्तकं आहेत ती व्यवस्थित नीट लावलेली आहे आणि जे प्लांट्स आहेत त्यांना पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आणि सगळं सिक्वेन्स वाईज मांडलेलं आहे आणि ते व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि टिपॉय पण व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेला आहे. कपडा आपला चांगला घ्यायचा घरातला आणि पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी करायचं आणि मग ते व्यवस्थित पुसून घ्यायचं सगळं व्यवस्थित. तर मी ते हा टिपॉय स्वच्छ केलेला आहे. घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी सारखीच स्वच्छता करत बसायचं का? तर नाही. कोणत्या वेळेला काय स्वच्छ करायचं ही वेळ जर आपल्याला माहिती असली तर आपलं घर स्वच्छ व्हायला मदत होत असते. तर सगळ्यात आधी उठून अंघोळ करतो, त्याच्यानंतर घरातलं आवरतो, स्वयंपाक करतो, डबा करतो. सगळ्यांनाच सकाळी डबा करायला लागतो, स्वयंपाकाची घाई असते. तर या गडबडीमध्ये आपल्याला घर स्वच्छ करायला टाईम भेटत नाही, वेळच भेटत नाही. त्याच्यामुळे आपलं घर स्वच्छ करायचं पूर्ण राहून जातं. त्याच्यामुळे आपल्याला वेळ माहिती असली पाहिजे की कुठल्या वेळेला काय स्वच्छ करायचं. तर आपल्याला वेळ माहिती असेल तर आपलं घर स्वच्छ व्हायला आपल्याला मदत होणार आहे. तर सगळ्यात आधी मी ते स्वयंपाक झाल्यानंतर टेबल आणि टिपॉय स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर जी भांडी होती साठलेली ती घासून घेतली आणि त्याच्यानंतर बेसिन जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ घासणीने घासून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी सगळं किचन वट्टा साफ केलेला आहे, व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. सकाळी 8 ते 9 स्वयंपाकानंतर 8-9 वाजल्यानंतर आपण स्वच्छता करायला सुरुवात करावी. एक व्यवस्थित सिक्वेन्स वाईज काम करायला सुरुवात करावी. तर हे बेसिन आणि किचन व्यवस्थित सिक्वेन्स वाईज स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर तुमचा पण काय वेळ आहे घर स्वच्छ करण्याचा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यानंतर मी इथे फरशी पुसायला घेतलेली आहे. तर ही निरम्याचं पाणी केलेलं आहे. सगळ्यात आधी किचन पुसून घेतलेलं आहे. देवघरचं तर आम्ही ठेवतो ते पण जागा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर इथे मी मॅपचा यूज केलेला आहे. घरातला पसारा व्यवस्थित आवरावा. त्याच्यानंतर टेबल, सोफा व्यवस्थित, फरशी व्यवस्थित पुसून घ्यावी. म्हणजे धूळ घरामध्ये जी साठलेली असते ती निघून जाते आणि व्यवस्थित मॉपने पुसून घ्यायचं घर. बाकीच्या सगळ्या रूममधली फरशी पुसून घ्यायची, सगळी आवरावरी करून घ्यायची, म्हणजे घर आपलं स्वच्छ व्हायला मदत होते. त्याच्यानंतर मी इथे हॉल व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. लायझॉल आणि निरमा पावडरचा यूज करून मी इथे पुसून घेतलं आहे घर व्यवस्थित. तर तुमच्या पण काय वेळा आहेत घर स्वच्छ ठेवण्याच्या तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी या पद्धतीने घर स्वच्छ केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.